कथेचं नाव आहे या वयनावर अशा अवेळी. मोबाईलची घंटी वाजली म्हणून संध्याने फोन घेतला. त्यावरचा नंबर आणि नाव बघून तिच्या हृदयाची धडधड एकदम वाढली. ती मुकाट बसून राहिली. 10 मिनिटातच तिच्या लँडलाईनच्या फोनची घंटी वाजली. आय डी कॉलरवरून नंबर चेक केला तर तोच होता. क्षणभर तिला वाटलं फोन उचलून बोलावं, पण मनाला आवर घालून तिने त्याही फोनकडे दुर्लक्षच केलं. मग ती आपल्या रोजच्या कामाला लागली. घराची स्वच्छता, ब्रेकफास्ट, चहा, डब्बा भरणं, ऑफिसला जाणं, दिवसभर काम करणं, सायंकाळी थकून घरी परत येणं हीच तिची दिनचर्या होती. घरी परतल्यावर रिकामं घर आणि एकटेपणा अंगावर यायचा. दमलेलं शरीर कसंबसं ओढत ती चहा पिऊन घ्यायची. टी व्ही सुरू करून सोफ्यावर बसायची. कार्यक्रम डोळ्यांना दिसायचे, काही मेंदूपर्यंत पोचायचेच अन काही काढायचेच नाहीत. झोप येईपर्यंत टी व्ही सुरूच असायचा. त्या आवाजामुळे घरात थोडं चैतन्य जाणवायचं. मध्येच केव्हा तरी सकाळी केलेली पोळी भाजी गरम करून ती जेवायची आणि मग झोप. पण रात्रीच्या वेळी नीरव शांततेत थोडा जरी आवाज झाला तरी ती फार घाबरायची. डचकून जागी व्हायची. एकदा रात्री ती झोपलेली असताना बाहेरच्या दाराची घंटी वाजायला लागली. एवढ्या रात्री कोण आलं असेल या विचाराने ती घाबरली. कसाबसा धीर गोळा करून ओरडून विचारलं, कोण आहे? काहीच उत्तर मिळालं नाही. कापऱ्या हातांनी तिने खिडकी उघडून बघितली. कोणीच दिसलं नाही. कंपाऊंडच्या गेटची घंटी सतत वाजतच होती. शेवटी धाडस करून ती खोलीबाहेर आली. घराचा मुख्य दरवाजा उघडून लॉनवर आली. तेव्हा लक्षात आलं, बाहेरून जाणाऱ्या कुण्या वात्रट वाटसरूने बेलचं बटन दाबलं होतं आणि ते सतत दाबलेलं राहिल्यामुळे घंटी अखंड वाजत होती. तिनं घंटीचं बटन बंद केलं. भराभर आत येऊन पुन्हा दारं लावली. पण त्यानंतर सारी रात्र तिने जागूनच काढली होती. संध्याच्या नवऱ्याच्या मृत्यूला बरीच वर्ष झालीत. दोन्ही मुलींची लग्न झालीत. एक मुलगी अमेरिकेत असते, दुसरी भारतातच, पण बरीच लांब राहते. सध्याची नोकरी चांगली आहे, भरपूर पगार व इतर सोयी आहेत. सकाळपासून सायंकाळपर्यंत ती बिझी असते. दिवस कसा संपतो ते कळत नाही. पण संध्याकाळी घरी आल्यावर मात्र दिवसभराचा थकवा आणि एकाकीपणा एकदम अंगावर येतो. मुलींशी रोजच फोनवर स्वयंपाकवर बोलणं होतं, पण ते आपापल्या संसारात मग्न आहेत. त्यांना आपलं घर सोडून आईची काळजी घेणं जमत नाही. कधीतरी बरं नसलं तर हा एकाकीपणा अजूनच अंगावर येतो. एक दिवस ऑफिस संपवून संध्या घरी परतली. तेव्हा तिच्या लेटर बॉक्समध्ये एक पत्र आलेलं होतं. तिने ते पत्र घेतलं. कुलूप उघडून ती घरात आली. सोफ्यावर बसून तिने पत्र उघडलं. संध्या, फोनवर तुम्ही भेटत नाही म्हणून मी पत्र लिहितोय. माझ्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी तुमच्याशी संवाद होणं गरजेचं आहे. आमच्या 4 वर्षाच्या सुखी वैवाहिक जीवनानंतर माझी पत्नी देवाघरी गेली. तेव्हापासून आमच्या एकुलत्या एका मुलाला मी एकट्यानेच वाढवलं आहे. मनात दुसऱ्या लग्नाचा विचारही कधी आला नाही. पण आयुष्याच्या या वळणावर तुमची भेट झाली आणि आपण एकत्र यावं असं वाटायला लागलं. माझा मुलगा वारंवार मला म्हणतो, आग्रह करतो की मी एक सुसंस्कृत शालीन अशी एकाकी स्त्री स्वतःची सहचरी म्हणून निवडावी. एकटं राहू नये. म्हणूनच या वयात मी असा विचार करू धजलो आहे. 2 वर्षात मी रिटायर्ड होतोय. भरपूर पेन्शन मिळेल. त्याखेरीज जंगम स्थावर प्रॉपर्टी आहे. देवदयेने आरोग्य उत्तम आहे. नियमित आहार, विहार, विश्राम, व्यायाम यामुळे शरीर व मेंदू व्यवस्थित काम करतायत. सध्या फक्त तुमचा विचार सतत मनात असतो. लोक काय म्हणतील याला मी फार महत्त्व देत नाही. प्रत्येक व्यक्तीला आनंदी राहण्याचा, प्रेम मिळवण्याचा आणि आधार मिळवण्याचा हक्क आहे असं मी मानतो. तुमचे विचार जाणून घ्यायला आवडेल. उणे अधिक लिहिले असल्यास क्षमस्व. पत्र वाचताना तिचे हृदय धडधडत होते. हात कापत होते. पत्र वाचून तिने बाजूला सारलं. लिहिणाऱ्याच्या भावना स्पष्ट आणि प्रामाणिक होत्या, त्यामुळे ती भारावली होती. रात्री जेवण झाल्यावर तिने टी व्ही लावला. तेवढ्यात मोबाईल वाजला. तिने म्हटलं, मला क्षमा करा. तुम्हाला वाटतंय तसं घडू शकणार नाही. मी माझ्या आयुष्यात सुखी आणि संतुष्ट आहे. मी एकटी नाही, माझं कुटुंब आहे. तिने एवढं बोलून फोन स्विच ऑफ केला. टी व्ही बंद करून अंथरुणावर पडली. केव्हा तरी उशिरा झोप लागली.
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे ऑफिसचं काम आवरून ती घरी निघण्याच्या तयारीत असतानाच एक व्यक्ती समोर येऊन ठाकली. ती डचकली. तुम्ही? होय, मीच. यावंच लागलं मला. तुम्ही एकाएकी अशा का वागू लागलात? आधी हो, आता नाही. बोलत नाही, फोन उचलत नाही. आधी तुम्ही मला मौनातच स्वीकृती दिली होती ना? संध्या त्याच्या नजरेला नजर देऊ शकली नाही. कशीबशी बोलली. माझं चुकलंच. या वयात हे मला शोभणार नाही. मला घरी लवकर जायचंय. पुढे तिला बोलवे ना. लोक काय म्हणतील या काळजीनेच तुम्ही स्वतःला असं कोंडून घेताय. मला माहीत आहे. प्लीज मला एकटं सोडा. मला कुठल्याही नात्यांच्या बंधनात अडकायचं नाही आहे. संध्या चिडचिडूनच म्हणाली. घरी परतून ती थकून सोफ्यावरच आडवी झाली. चहाची नितांत गरज होती, पण उठून चहा करून घेण्याची ही शक्ती वाटत नव्हती. त्या क्षणी तिला रडू कोसळलं. ती शेखरशी खोटं बोलली होती. मी एकाकी नाही, माझं कुटुंब आहे. खरं तर ती अगदी एकाकीच होती. एकदा एका पार्टीला संध्या मोकळे केस सोडून थोडा मेकअप करून गेली होती. तिच्या सगळ्या सहकार्यांनी तिला म्हटलं होतं, संध्या, अगं किती सुंदर दिसतेस तू. वयाच्या मानाने 10 वर्षांनी तरुण दिसतेस. तब्येतही निरोगी आहे. तू खरं म्हणजे दुसरं लग्न कर. संध्या त्यावेळी घाबरली होती. स्वतःच्या प्रशंसेने संकोचली होती. पण 2-4 दिवसातच तिचा एक पुरुष सहकारी त्याच्या एका मित्राला घेऊन तिच्याकडे आला आणि लग्नाचं प्रपोजल तिच्या पुढे मांडलं. शेखरने स्वतःची सर्व माहिती तिला व्यवस्थित दिली. तो एका प्रतिष्ठित कंपनीत उच्च पदावर काम करतो. पत्नीला जाऊन खूप वर्ष झाले. एकच मुलगा आहे. तो डॉक्टर आहे. त्याचं लग्न झालं आहे. तो 2 मुलांचा बाप आहे. मुलाला वडिलांच्या एकाकीपणाची जाणीव आहे. त्याचाच फार आग्रह आहे की वडिलांनी स्वतःसाठी एक जीवनसंगिनी शोधावी. त्या प्रपोजलमुळे संध्या विचलित झाली. शेखरचे फोन नेहमीच येऊ लागले. कधी ती जुजबी बोलून फोन बंद करायची, कधी फोन उचलायचेच नाही. कधी फोन उचलला तरी तिच्या तोंडून शब्द फुटत नसे. मौनातला होकार शेखरला कळत होता, पण त्याला अभिप्रेत असलेला शाब्दिक होकार मात्र अजून मिळाला नव्हता. संध्याला सासरचे कुणीच नातलग नव्हते. माहेरी वडील आणि 2 विवाहित भाऊ होते. तिने वहिनीशी शेखर संबंधात चर्चा केली. तिच्याकडून बातमी घरात सर्वांना कळली. कुणाकडूनच सकारात्मक प्रतिसाद नव्हता. वडील तर संतापून म्हणाले, अगं, तुझं वय मोहमाया सोडून अध्यात्माकडे वळण्याचं आहे. लग्न आणि संसाराच्या गोष्टी कशा करू शकतेस तू? रिकामा वेळ असला तर समाजसेवा कर. या वयात नव्या बंधनात अडकण्याची अवदसा कशी आठवली तुला? घरच्यांच्या प्रतिक्रिया तिने शेखरला सांगितल्या आणि म्हणाली, तुम्ही तुमच्यासाठी योग्य अशी सहचरी निवडा. मी अशीच एकटी बरी आहे. त्यानंतरही शेखर तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर मात्र त्याचे फोन येणे बंद झालं होतं. दिवस उलटत होते. आता संध्यालाच फोन येत नाही म्हणून चुकल्यासारखं वाटत होतं. माझ्या रुक्ष कोरड्या वागण्याने शेखर दुरावले गेले का? की शेखरचंच मन बदललं? तेच बरं म्हणायचं. आता या वयात कुठली नाती नकोच. पण दुसरं मन म्हणे, स्वतःहून तू फोन करू की नको या द्वंद्वातच काही दिवस गेले. आणि एक दिवस शेवटी तिने मिस कॉल दिलाच. त्यावेळी तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. तिच्या मोबाईलवर ताबडतोब मेसेज आला, मी फार काळजीत आहे. सध्या फोन करू शकत नाही. तिने उलट मेसेज पाठवला, काय झालं, कसली काळजी? पण उत्तर आलं नाही. दुसऱ्या दिवसापासून ती रोजच्या प्रमाणे कामाला लागली. उगीचच आपण फोन केला असं तिला वाटत राहिलं. अचानक एकदा मोबाईलची घंटी वाजली. फोन शेखरचा होता. त्याने सांगितलं की त्याचा डॉक्टर मुलगा इतर काही डॉक्टरांच्या टीमबरोबर एका ठिकाणी मदत कार्यासाठी गेला असताना स्वतःच गंभीर आजारी झाला. उपचारासाठी त्याला दिल्लीला आणलं आहे. आता त्याची प्रकृती बऱ्यापैकी सुधारली आहे. मधल्या काळात फार काळजी वाटत होती. धावपळ फार झाली. वेळ मिळत नव्हता. तुम्ही कसे आहात? स्वतःची काळजी घ्या. बाय. फोन ठेवतो. हॉस्पिटलला जायचं आहे. त्यानंतर संध्याला फोन आला नाही. तिनेही केला नाही. एकदा सायंकाळी ऑफिसमधून ती आपल्या स्कूटरवरून घरी निघालेली असताना एकाएकी तिला चक्कर आली. डोळ्यांपुढे अंधारी आली आणि एक किंकाळी फोडून ती
वासनासही जमिनीवर आदळली. पुढे काय झालं ते तिला कळलं नाही. शुद्धीवर आली तेव्हा ती इस्पितळात होती. तिने ऑफिसच्या सहकाऱ्यांना फोन केला. दोघी तिघी लगेच आल्या. तिच्यावरचे उपचार जाणून घेतले, औषधं आणले आणि तिला घरी घेऊन आले. तिला खायला घातलं, गोळ्या दिल्या. रात्री व सायंकाळी खाण्यासाठी लागणारे पदार्थ व गोळ्या तिच्या बेडजवळच्या टेबलवर मांडून ठेवल्या आणि मग त्या परत गेल्या. 8 दिवस रजा घे, आम्ही सगळं सांभाळू असं बजावून त्या निघून गेल्या. संध्याच्या सर्वांगाला भरपूर मुक्का मार लागला होता. वेदनाशामक गोळी व झोपेची गोळी यामुळे ती रात्री बऱ्यापैकी झोपू शकली. सकाळी मात्र जाग आली तेव्हा डोकं प्रचंड दुखत होतं. सर्व अंग ठणठणत होतं. सणसणून ताप भरला होता. अंथरुणावर उठवतच नव्हतं. पण फोन वाजत होता. तिने कसाबसा फोन उचलून कानाला लावला. हॅलो संध्या, कशा आहात तुम्ही? त्या प्रश्नातल्या आपलेपणाची भावना तिला स्पर्शून गेली. तिला एकदम भरून आलं. ताप आलाय, झोपून आहे, अपघात झाला, दातल्या काठ्याने तिने म्हटलं आणि फोन तिच्या हातातून गळून पडला. तिने कसाबसा चहा करून घेतला. 2 बिस्किटं आणि चहा संपून तापाची आणि अंगदुखीची गोळी घेऊन ती पडून राहिली. गोळी आणि तापाची गुंगी यामुळे ती किती वेळ गेला ते तिला कळलंच नाही. पण दारावरच्या घंटीच्या आवाजानं तिला जाग आली. दरवाजा उघडला आणि दारातल्या व्यक्तीला बघून ती एकदम डचकली, बावरली आणि लाजलीही. झोपेतून उठून आल्यामुळे साडी आणि केस अस्ताव्यस्त होते. कशीबशी म्हणाली, तुम्ही? आता तरी येऊ द्या, शेखरने म्हटलं. ती पटकन दारातून बाजूला झाली. तिच्या हातापायावरच्या मुक्या माराच्या खुणांकडे बघत तो म्हणाला, जबरदस्त ॲक्सिडेंट झाला आहे. अरे, तुम्हाला भरपूर तापही आहे. तिच्या कपाळाला आणि मनगटाला हात लावून त्याने म्हटलं, तुम्ही अशाच गाडीत बसा, डॉक्टरांकडे जाऊन येऊ. त्याच्या शब्दाला संध्याला नाही म्हणवेना. शेखरचे डॉक्टर छान होते. त्यांनी संध्याला अधिक प्रमाणकारक औषधं दिली. कशी आणि केव्हा घ्यायची ते समजावून सांगितलं. शेखरने तिला घरी आणून सोडली. तिच्या स्वयंपाकघरात जाऊन स्वतः सांजा तयार केला. तिला दुधाबरोबर खायला घातला, गोळ्या दिल्या. संध्याने आज्ञाधारक मुलाप्रमाणे सगळं करून घेतलं. आता शांतपणे पडून राहा, झोप लागेल तुम्हाला. झोपून उठल्यावर खाण्यासाठी काहीतरी करून ठेवतो आणि लॅचचं दार ओढून घेऊन मी जातो. काही गरज भासली तर ताबडतोब फोन करा, संकोच करू नका. एवढं बोलून शेखर पुन्हा स्वयंपाकघरात गेला. बायकोविना इतकी वर्ष काढली होती, त्यामुळे एखाद्या गृहिणीच्या कौशल्याने तो स्वयंपाकघरात वावरत होता. शेखर निघून गेल्यावरही संध्याला त्याचं ते सहज वावरणं, तिची काळजी घेणं, त्याचा तो उजळता स्पर्श पुन्हा पुन्हा आठवत होता. तिच्या एकाकी नीरस आयुष्यात त्यामुळे थोडा ओलावा आला होता. संध्याची तब्येत हळूहळू पूर्वपदावर आली. एक दिवस तिच्या मुलीच्या स्वप्नाचा फोन आला. तिच्या 5 वर्षाच्या मुलाला घेऊन ती भारतात आईला भेटायला येणार म्हटल्यावर संध्याच्या उत्साहाला उधाण आलं होतं. नातवाच्या लेकीच्या स्वागतासाठी तिने बरीच तयारी केली. त्यांच्या येण्याने घरात एकदम चैतन्य आलं. आई, हा शेखर कोण आहे? स्वप्नाच्या या अनपेक्षित प्रश्नाने संध्या एकदम डचकली. कलिग आहेत, संध्याने तुटक उत्तरात विषय संपवण्याचा प्रयत्न केला. तुझ्या मोबाईलवर त्यांचे मिस कॉल बघितले. संध्याने काहीच उत्तर दिलं नाही. पण तिने बावरलेलं पण हातांची थरथर यामुळे स्वप्ना अधिकच रोखून बघत राहिली. एकदा रात्री 11 वाजता संध्याच्या मोबाईलची रिंग वाजली. तिने पटकन मोबाईल उचलला आणि संध्या, नातू, मुलगी आलेली आहे असं उत्तर देऊन फोन बंद करण्याआधी शेखर बोलला, फारच छान. मुलीशी आपल्या एकत्र येण्याविषयी बोलून ठेवा. तुम्ही म्हणत असाल तर मी स्वतः येऊन तिच्याशी बोलतो. नको नको, संध्या घाबरली. तिने फोन स्विच ऑफ केला. आईचा चेहरा आणि थरथरणारे हात बघून स्वप्नाने विचारले, एवढ्या रात्री कुणाचा फोन होता मम्मा? उत्तर न देता संध्या पलंगावर आडवी झाली. काय झालं मम्मा, तू अशी बावरलेली अस्वस्थ का आहेस? काही प्रॉब्लेम आहे का? संध्याने मानेनेच नकार दिला. संध्याच्या मनात कल्लोळ चाललेला. स्वप्नाला सांगावं का? तिची प्रतिक्रिया काय असेल? आईच्या आयुष्यात दुसरा पुरुष मुलींना आवडेल का?
सगळं ऐकून घेतल्यावर ती अन स्वप्ना सहज मोकळेपणाने आपापसात बोलू शकतील का? संध्याची फार तडफड होत होती. आपल्या भावना, आपली नवी मैत्री, त्यामुळे जीवनात आलेला आनंद हे तिला कुणाशी तरी शेअर करण्याची इच्छा होती. पण समाजाची भीती, मुलींचा तुटकपणा यामुळे ती फार तणावात होती. स्वप्नाने पुन्हा पुन्हा विचारल्यावर तिने शेखरबद्दल सगळं स्वप्नाला सांगितलं. पण तिचा कठोर चेहरा अन एकूणच अविभार्य भाव बघून ती घाबरली होती. मम्मा, तुला कोणीतरी इमोशनली ब्लॅकमेल करते. तुला कळत नाही आहे. तू फार साधी सरळ आहेस. तुझी नोकरी, घर, पैसा बघून तुला कोणीतरी जाळ्यात ओढायला बघतंय. आता त्याचा फोन आला तर मला दे. चांगली फायर करते त्याला. अगं पण बाळा, आर्थिकदृष्ट्या ते माझ्याहूनही भक्कम आहेत. माझ्या नोकरी, प्रॉपर्टीशी त्यांना काही देणं घेणं नाही. पण मामा, आता या वयात तुला हे नवखूळ काय सुचतंय? अगं कितीतरी स्त्रिया तुझ्यासारख्या एकट्या राहत आहेत, पण म्हातारपणी कोणी लग्न करत नाहीत. ही गोष्ट माझ्या सासरी समजली तर ते लोक काय म्हणतील? किती चेष्टा करतील ते. आणि शिवाय आम्ही आहोत ना तुला. काही दुःख, त्रास असेल तर आम्हाला सांग ना. कुणीतरी बाहेरच्याला काहीतरी सांगून सहानुभूती कशाला मिळवायची? स्वप्ना संतापून बोलत होती. अधिकच रागाने बोलली. आणि हे जर राहुलला तुझ्या जावयाला समजलं की त्याची सासू पुन्हा लग्न करून संसार थाटते तर त्याला काय वाटेल? संध्याला त्या क्षणी इतकं अपराधी वाटलं की तिच्या डोळ्यात चटकन पाणी आलं. स्वप्ना परत जायला निघाली तेव्हा म्हणाली, आई, मी लवकरच पुन्हा येईल. रिटायरमेंटनंतर तू माझ्याकडेच राहायचंच ठरलं. संध्या फक्त उदास असली. मी कोमललाही सांगितलंय, तीही इथे येणार आहे. बरं. स्वप्ना गेली आणि घर एकदम रिकामं उदास झालं. स्वतःला सावरून संध्या रोजच्या दिनक्रमाला लागली. शेखरचा फोन आला तरी ती उचलत नव्हती. कोमल, तिचा नवरा नीरज आणि मुलगी रेखा आली आणि संध्याचं घर पुन्हा एकदा चैतन्याने न्हाऊन निघालं. अधूनमधून संध्या रजा टाकायची. मग सिनेमा, बाहेर भटकणं, शॉपिंग, हॉटेलिंग असा बरगतचा कार्यक्रम असायचा. संध्या आनंदात होती. आई, शेखर कोण आहे? कोमलने खटाळपणे हसत विचारलं. संध्या एकदम स्तब्ध झाली, कोमजली. आता कोमलही कठोरपणे बोलेल. मला स्वप्नाताईने सांगितलं होतं. संध्या कासावीस झाली. बोलणं सुधरेना. मम्मा, अगं ही तर फार छान गोष्ट आहे. आम्ही दोघी बहिणी तुझ्यापासून लांब असतो. पुन्हा आमच्या संसाराच्या व्यापात तुझ्याकडे लक्षही देऊ शकत नाही. अशा वेळी तुला भक्कम आधार असेल तर किती छान होईल. स्वप्नाताईला समजावून सांगावं लागेल. ते माझ्याकडे लागलं. तू शेखर अंकलला आणि त्यांच्या मुलाला घरी बोलावून घे. नीरजनाही त्यांना भेटायचं आहे. संध्या लेकीकडे डोळे विस्फारून बघतच राहिली. कोमलने शेखरला फोन करून सायंकाळी घरी येण्याचं आमंत्रण दिलं. सुदैवाने शेखरचा डॉक्टर मुलगाही तेव्हा आलेला होता. त्या संध्याकाळी संध्या, नीरज, कोमल, शेखर व डॉक्टर अमोल अशी सर्व एकत्र जमली. मोकळेपणाने गप्पा झाल्या. चहा, फराळ आटोपला. डॉक्टर अमोल म्हणाला, माझ्या व्यवसायामुळे मी बाबांकडे पुरेसं लक्ष देऊ शकत नाही. त्यांनी माझ्यासाठी खूप केले. आता त्यांनाही सुख मिळावं, प्रेमाचा हक्काचा माणूस मिळावं अशी माझी इच्छा आहे. त्यासाठीच मी इथे आलो आहे. संध्याला काय बोलावं ते सुचत नव्हतं. कोमलानं नीरज, शेखर अंकल आणि डॉक्टर अमोल एकदम पसंत पडले होते. त्यांच्याकडून त्या नात्याला होकार होताच. डॉक्टर अमोल उठून संध्याजवळ येऊन बसला. तिचे हात हातात घेऊन म्हणाला, मावशी, आता मनात कुठलाही किंतु बाळगू नकोस. आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव. आयुष्याच्या या वयानं माझे बाबा तुझी वाट बघतायत. त्यांना सोबत कर. मी आणि माझ्या दोघी बहिणी कोमल आणि स्वप्ना सतत तुमच्या मदतीला असू. खरे आई, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आता हसा बरं. आमचा सर्वांचा आनंद तुमच्या हसण्यात सामावलेला आहे. नीरजने म्हटलं. सर्वांनी टाळ्या वाजवून अनुमोदन दिलं. जावयाकडे बघून संध्या प्रसन्न हसली. शेखरही सुखावला. सगळेच आनंदात होते. मंडळी, आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.